नमस्कार मित्रांनो, आम्ही लग्नाला चाललेलो आहे मुंबईवरून नारायणगावला. तर माळशेज घाटाने जाणार आहोत. माळशेज घाटमार्गे आम्ही चाललेलो आहोत. तुम्हाला माळशेज घाटामधून जाताना कसा घाट लागतो ते तुम्हाला दाखवतो. बाईकवरतीच चाललेलो आहे आम्ही. हा ज्या पॉईंटवरती आलो आहे, या पॉईंटचं नाव आहे सनसेट पॉईंट. इथं आम्ही आता थोडा वेळ थांबून तुम्हाला दाखवतो कसं इथून खालचं म्हणजे खाली दिसल्यावर कसं दिसते. इथं आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहे. बराच वेळ गाडी चालवलेली आहे, तर त्यामुळे थोडा वेळ थांबलो आहे. बघा इथून कसं दिसतंय माळशेज घाट. पहिलाच पॉईंट आहे हा सनसेट पॉईंट. एकदम मस्त असं वातावरण पण आहे, हवा पण खूप थंड आहे. एवढे ऊन आहे पण असं वाटत नाही की ऊन लागते की नाही. हे आमचे मेवणे तिकडे उभे आहेत. काही लोक पण इथे बसलेले आहेत. बस तर आता आम्ही निघतो इथून. आता थोडं अजून वरती जायचं. तिथं पण तुम्हाला गेल्यावरती दाखवतो काय आहे ते कसं ते. इथं उभे आहे. हा सनसेट पॉईंट झालं. थोडं वरती आल्यावरती हा एक पॉईंट आहे. इथं पण थोडी गाडी थांबवलेली आहे. दाखवतो तुम्हाला हे पण. इथून पण घाट कसा वरून खाली बघितल्यावरती कसा दिसतोय ते बघा. किती मस्त वाटतंय. आम्ही इथं पण आता थोडे फोटो वगैरे काढून घेणार आहेत आणि नंतर मग निघणार आहे. झालेले आता निघतोयचे आम्ही. पण बघून घ्या कसं दिसतंय ते इथं.
शंकराचं एकदम जुनं असं पुरातन मंदिर आहे, जिथे सर्व लोक येऊन थांबतात आणि दर्शन वगैरे घेतात. आणि सध्या इथं गाडी वगैरे पार्क करायला पण थोडी जागा आहे, त्यामुळे आता मी इथं थांबवलेलं आहे गाडी आणि तिकडे जाऊन आता मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. तुम्हालाही दाखवतो. आतमध्ये मंदिराचं शंकराची पिंड आहे आणि दत्तगुरूंची एक मूर्ती आहे, बघून घ्या. दर्शन घेतोय आम्ही आता आतमध्ये गेल्यावरती. समोर दिसते तो एक बोगदा आहे. आता ह्या बोगद्यातूनच असं आम्ही पलीकडे जाणार आहे. पलीकडे गेल्यावरती पण तुम्हाला दाखवतो तिथे काय आहे ते. बोगद्यातून पुढं आल्यावरती आम्ही इथे थांबलेलो आहे आणि इथून आता अजून एक पॉईंट आहे, तिथं आम्ही चाललेलो आहेत. माझे मेवणे पुढे आहेत, मी त्यांच्या मागेच आहे. या पॉईंटवरती पण जाऊन बघूया तिथं कसं काय आहे ते दाखवतो तुम्हाला. पण मी बघत राहा. मी तर घरी तिथं आलो नाही, पण आज पहिल्यांदाच ह्या पॉईंटला आलेलो आहे. आणि त्यांनी साईडला असे ग्रिल वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून काही अपघात वगैरे होणे. मस्त एकदम सोय वगैरे व्यवस्थित केलेली आहे. परत जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत, जसे की दरड वगैरे कोसळवे नाही.
घाट चढून आम्ही आता वरती आलेलो आहे. आता आम्ही नारायणगावच्या दिशेने चाललेलो आहे. तिथं आम्हाला लग्नाला जायचं आहे. तर तिथे गेल्यावरती पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. लग्नामध्ये गेल्यावरती बराच वेळ झाला आम्ही प्रवास करत होतो आणि आम्हाला भूक पण लागली होती. त्यामुळे आम्ही पहिलं हॉलमध्ये गेल्या जेवायला बसलो. म्हणलं नंतर पहिलं बघू, जेवण करून घेऊ. जेवण वगैरे झालेलं आहे आता. ही माझी मोठी बहीण आहे. हिच्याच जावच्या पोराचं लग्न आहे आणि हा तिचा नातू आहे. बाजूला माझा भाऊ आहे.